नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर फळ लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यासाठीची जी लागणारी ऑनलाईन प्रोसेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला चला तर पाहूयात फळ लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च करायचे महाडीबीटी. महाडीबीटी फार्मर अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचे. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरची वेबसाईट दिसेल, ॲग्री लॉग इन महाडीबीटी. तर या वेबसाईटवर क्लिक करायचे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल. अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार येथे लॉग इन करा हा पर्याय दिसेल. तर यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असणार आहेत, वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट. तर इथे आपण वैयक्तिक लाभासाठी जी काही फळ लागवड योजना करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला इथे वैयक्तिक शेतकरी हाच पर्याय तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे शेतकरी आयडी प्रविष्ट करा. तर यामध्ये शेतकरी आयडी प्रविष्ट करा म्हणजे तुम्ही जो काही फार्मर आयडी बनवलेला आहे, जर फार्मर आयडी कार्ड बनवला नसेल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचे. तर इथे जो काही फार्मर आयडी नंबर आहे तुमचा तो फार्मर आयडी नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. तर इथे आपला फार्मर आयडी आहे तो टाकून झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचे. तर ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर थोडी प्रोसेसिंग होईल. थोडी प्रोसेसिंग होईपर्यंत आपण थोडी वाट पाहायची. प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला ओटीपी यशस्वीरित्या पाठवण्यात आलेला आहे हा पॉपअप तुम्हाला इथे येईल. तर इथे ओके वर क्लिक करायचे. ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जो फार्मर आयडी ला मोबाईल नंबर रजिस्टर असणार आहे त्या नंबरवर जो काही ओटीपी आहे तो ओटीपी सेंड झालेला असेल. तुमच्या नंबरवर पाठवलेला ओटीपी इथे टाकून घ्यायचे आणि ओटीपी टाकून झाल्यानंतर ओटीपी तपासा या पर्यायावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर थोडी प्रोसेसिंग होईल. इथे प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमची जी काही माहिती आहे ती माहिती इथे फेच झालेली असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओके वर क्लिक करायचे. ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे काही फळ लागवड योजनेसाठी अर्ज करायचे त्यासाठी तुम्हाला इथे मुख्य डाव्या साईडला घटकांसाठी अर्ज करा हा पर्याय असणार आहे. तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता फळ उत्पादनामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना. तर यामध्ये तुम्हाला बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचे. तर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा जे काही तालुका असेल, गाव असेल, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही फार्मर आयडी आहे, जे काही फार्मर आयडी मध्ये तुमचे जे काही सर्वे नंबर तुम्ही सिलेक्ट केलेले होते ते सर्वे नंबर आहेत त्याची तुम्हाला इथे माहिती दाखवेल. तर तुम्हाला ज्या सर्वे नंबरवर जे काही फळ लागवड करायचे तो सर्वे नंबर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. तर इथं तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वेक्षण क्रमांक, गट क्रमांक इथे निवडाले. जर यामध्ये जर तो तुमचा नसेल किंवा दुसरा घ्यायचा असेल तर तुम्ही इथे पुन्हा चेंज करू शकता. आपण एक्झाम्पल म्हणून हा घेऊ. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे काही सर्वे नंबर 1, 2, 3, 10, 4 असे येतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर घटक प्रकार. तर घटक प्रकार मध्ये इथे दोन ऑप्शन आहेत. तर दोन ऑप्शन मध्ये इतर घटक हा पर्याय सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बाब मध्ये तुम्हाला बाग लागवड, फळे, फुले यावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला बाब निवडा. तर बाब निवडा मध्ये तुम्हाला बाब निवडामध्ये फळ पिके हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे योजना निवडा. तर योजना निवडामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना.
तर हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पीक निवडा. तर पिकामध्ये इथे खूप सारे पर्याय आहेत. आंबा, काजू, नारळ असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर आपण इथे एक्झाम्पल म्हणून आंबा घेऊ. तुम्हाला जो काही लावायचा तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे लागवडीचा प्रकार असणार आहे तो ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन आलेला असेल. त्याच्यानंतर पिकातील अंतर. तर पिकातील अंतर मध्ये तुम्हाला 5x5 मध्ये लावायचे का 10x10 मध्ये लावायचे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपण 5x5 मध्ये सिलेक्ट करू. त्यानंतर तुमचं जे काही जमिनीचं क्षेत्र आहे ते जमिनीचं क्षेत्र तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर जमिनीचं क्षेत्र तुम्ही इथे जे काही असणार आहे 1 हेक्टर इथे हेक्टर मध्ये टाकायचंय. तर हेक्टर मध्ये तुम्हाला टाकायचं म्हणजे जे काही हेक्टरच्या हिशोबामध्ये जे काही क्षेत्र येतं ते तुम्हाला इथे टाकायचे आणि त्याच्यानंतर इथे गुंठ्यामध्ये टाकायचंय. तर तुमच्या इथे जे काही क्षेत्र आहे ते गुंठ्यामध्ये असेल ते गुंठ्यामध्ये टाकायचे, हेक्टर मध्ये असेल तर हेक्टर मध्ये ते टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जतनवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला इथे येस वर क्लिक करायचंय. येस वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत जे कशासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. तर इथे दाखवण्यात आल्यानंतर तुम्हाला हे जे काही फॉर्म आहे ते फॉर्म तुम्ही जे भरलेले आहेत त्यामध्ये काही बदल करायचा असेल किंवा डिलीट करायचा असेल तर इथे डिलीट करू शकता. त्यानंतर तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचे. तर सबमिट करण्यासाठी पुन्हा इथे घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा. तर अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथे ओके वर क्लिक करायचे. ओके वर क्लिक केल्यानंतर इथे पहावर क्लिक करायचे. पहावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता फल उत्पादन. तर कशासाठी तुम्ही अर्ज केलाय तेही तुम्हाला इथे फल पिके, आंबा कलम तर याची संपूर्ण माहिती ती तुम्हाला इथे दिसून येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे योजनेअंतर्गत या बातमीसाठी या पर्यायावर टिक करायचे. हे पर्यायावर टिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे. तर अर्ज सादर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दे यशस्वी असा ऑप्शन येईल. तर यावर ओके करायचे. तर तुम्ही म्हणाल की तुम्ही पेमेंट केलं नाही तर तुम्हाला याच्यावर जो काही पेमेंट आहे वन टाइमच कुठल्याही योजनेसाठी तुम्ही जर पेमेंट करणार असाल तर पुढच्या वेळेस तुम्हाला 1 वर्षामध्ये कुठलाही पेमेंट करावा लागणार नाही. तर इथे ओके वर क्लिक करायचे. अशा रीतीने जो काही तुमचा अर्ज आहे तो अर्ज सबमिट झालेला आहे आणि त्यासाठी जो काही अनुदान आहे ते अनुदान तुम्हाला जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला वितरित केलं जाणार आहे. ते या व्यतिरिक्त अजून काही माहिती याच्यामध्ये पाहिजे असेल तर लागू केलेले घटक, निधी वितरण या सर्व बाबी तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा प्रकारे जे काही फळ लागवडीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा याचा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर अजून काही अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.